सर पहिले. ही आपली प्रस्तावना आणि मग एक 2 मिनिटं मी बोलतो, नंतर मग इंट्रोडक्शन करतो. ओके ओके. So, good afternoon, one and all. I welcome all of you in this environmental pollution and health hazards webinar on the behalf of NSS Department, Government Ayurved College, Jalgaon, and Sankalpa Foundation, Samne. So, this is a special webinar regarding the environment pollution and health hazard. So, I request Sonkul sir tell something about this program. नमस्कार, गुड आफ्टरनून टू ऑल। आज हम यहाँ पर डॉक्टर रविंद्र वोरा सर इनको सुनना है, जो कि पेडियाट्रिक में उनका एमएस, और वो ये तो उनका प्रोफेशन हुआ, लेकिन हम एज अ जल बिरादरी, मैं जल बिरादरी में भी काम करता हूँ, जैसे मैं सागर मित्र में काम करता हूँ। तो हमारे मेंटर डॉक्टर राजेंद्र सिंह जी के साथ उन्होंने सांगली डिस्ट्रिक्ट में बहुत बड़ा काम किया। लगभग पिछले 30-40 सालों से वो एनवायरनमेंट के बारे में उनका बढ़िया काम है, और वो हमेशा बहुत सारा एनवायरनमेंट के बारे में हमें गाइडलाइन करते हैं। तो मैं ज्यादा समय न लेते हुए एक 2 मिनट में हमारे एनजीओ के बारे में यहाँ पर एक वीडियो शेयर करना चाहूंगा। उससे पहले आप सभी का मैं संकल्प फाउंडेशन और गवर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज एनएसएस डिपार्टमेंट के तरफ से आप सभी का स्वागत करना चाहूंगा। और ये वेबिनार का मकसद यही है कि एज अ डॉक्टर आपको क्या क्या प्रॉब्लम फेस हो रहे हैं, और ये सारे जो डिसीजेज आ रहे हैं उसके लिए क्या रीजन है, एनवायरनमेंट का पोल्यूशन उसके लिए कैसे जिम्मेदार है, ये सारा आपको अवेयर करने के बारे में और उसके ऊपर सॉल्यूशन देने के लिए ये वेबिनार रखा है। इसका मकसद यही है। मैं आपका ज्यादा समय न लेते हुए 2 मिनट में हमारे एनजीओ का एक वीडियो क्लिप यहाँ पर शेयर करना चाहूँ। और जब तक शेयर करता हूँ तो हमारा एनजीओ 11 सालों से महाराष्ट्र के अलग अलग एरिया, ऑनलाइन ऑफलाइन मोड से दोनों तरफ से काम कर रहा है। मैं ये एक वीडियो क्लिप यहाँ पर। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं। कोरोना समय में जब सारे ऑफलाइन
एक्टिविटी बंद थे, हमने ऑनलाइन सीरीज शुरू किया जिसमें हमें महाराष्ट्र के अलग अलग एरिया से जैसे कि रूरल डेवलपमेंट है, इसके साथ कॉम्पिटिटिव एग्जाम, इसके अलावा हमारे जो महाराष्ट्र के दैवत है छत्रपति शिवराय, इनके चरित्र के ऊपर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, भगवान गौतम बुद्ध, ऐसे इनके चरित्र पे भी हमने ऑनलाइन वेबिनार का आयोजन किया। इसके अलावा जो भी उस समय स्क्रीन का इस्तेमाल ज्यादा हो रहा था, मतलब मोबाइल का स्क्रीन, कंप्यूटर का स्क्रीन, टीवी का स्क्रीन, तो उसे कैसे कंट्रोल किया जाए, इसके लिए हमने ऑनलाइन वर्कशॉप लिया था स्टूडेंट के लिए और पेरेंट्स के लिए। और खेती के अलग अलग टाइप्स जैसे मिलेट्स फार्मिंग है, ऑर्गेनिक फार्मिंग है, इसके भी वेबिनार्स हमने अरेंज किए और पूरे महाराष्ट्र में बहुत सारा हमें रिस्पांस मिला। मैं ज्यादा वक्त न लेते हुए डॉक्टर कोलारकर सर से रिक्वेस्ट करता हूँ कि वो आप आज के हमारे जो वक्ता है डॉक्टर रविंद्र ओरा सर, उनका परिचय करवा दें। Okay, sir. Thank you. So once again, good afternoon, one and all. So respected Director Dr. Raman Gungralekar, sir, in charge Dean Dr. Abhijit Aire, Mr. Vishal Sonkul Sankalpa Foundation. Again, I welcome all of you in this environmental pollution and health hazards webinar. So today we have the privilege of being in the presence of a true visionary and leader in the field of environmental sustainability and medical science. Our guest speaker has dedicated her career to finding innovative solutions for a greener and more sustainable future. Dr. Honorable Ravindra Motilal Hora, FRCS, pediatric surgeon in 1971. Sir is the first pediatric surgeon in whole of Maharashtra state outside Mumbai. Sir wanted to give pediatric surgical service to children in rural area, so he did not take up assignment in Mumbai hospital and settle in Sangli on border of Maharashtra and North Karnataka. He has worked in many hospitals at Hora Hospital from 1970 to 1985, Chaitanya Hora Hospital 1985 to 2004, Sangli. After that, it is closed so that he could start postgraduate institution. His child patient after they grew up and had any complication, they would want him to operate. Honorary surgeon at Government District Hospital attached to Government Medical College, Meerut, Sangli, 1975 to 1981. This teaching experience made him eligible to establish a postgraduate institute for DNB in 2006. He worked as honorary surgeon at Sangli Municipal Hospital, set up with his guidance from 1975 to 1995. In 2006, founded Pediatric Surgical Center and Postgraduate Institute Sangli. Sir is serving as super specialist pediatric surgeon at Bharati Vidyapit also. It is a deemed university medical college and sir is working as a medical superintendent on the same land. Sri Bipin Chandra B. Shah, he and other trustee established Manav Rahat Charitable Trust, multi-speciality P. Ghodawat Diagnostic Center since 2006 with free GP and Ayurvedic clinic and all diagnostic tests cheaper than in private clinic. Free camp on Sunday, a generic medical store and birth defect clinic. Sir is core member Spina Bifida Foundation, India, and of Indian Birth Defects Prevention Task Force. Sir is associated with Marathi Vignan Prabodhini Sangli Kranti Smrutivan. He is a member of Save Western Ghats, member of planning and support team under guidance of Dr. Madhav Gadgil. He has taken seminar on environment in Sangli, first in Maharashtra,
with prominent naturalists of Maharashtra and WWF starting with Vrukshadindi in 1984. He has taken a lot of workshop on syllabus for educational course in nature, environmental science to be run at Institute of Environmental Sciences, energy audit of industry in MIDC. So in 1991, founded Institute of Environmental Science, first in Maharashtra, affiliated to Shivaji University. In 2000 to 2010, rain harvesting, he submitted the project to Government of Maharashtra Minister Sri R.R. Patil and got GR passed on roof tap rainwater harvesting as Shivkalin Pani Satwan Yojana for tanker-fed village of Maharashtra. So he received a personal award for this from Tarun Bharat Sangh, Rajasthan 2020. Then he is a member and founder of various foundations, National Academy of Medical Sciences, GO Government of India has appointed him and co-researcher on the task force for prevention of NTDs. Spina Bifida Foundation India, India Birth Defect Prevention Task Force, founder Sukhayu Janmajat Vyadhi Pratibandha व सहाय्य प्रतिष्ठान, Prevention of Birth Defects and Support Foundation, 2019, to provide service of experts in concerned specialties and rehabilitation. Ex-co-chairman Lancet Commission on Global Surgery, 2014 to 2018, to strengthen surgical and obstetric service to rural population in 18th century. He received Lancet Commission Surgical Champion Award in 2016. Negotiations with the Health and Medical Education Ministry to extend pediatric surgical services to all districts in India, since 50% of them have no pediatric surgeon. Coordinator campaign on health hazards of environmental degradation and climate crisis, presenting PPT at conferences in course on nature and environment in various colleges. He is a life member of professional bodies, ex-chairman of MCIAPS, research section of IAPS, DAPS, Association of Rural ex-chairman of Surgeon of India and Global Association of Physicians of Indian origin. Sir is associated with spiritual sadhanas, yoga, abhyas, and health also. He has done study of ancient scriptures like Upanishad, Sant literature, Swami Vivekananda's philosophy, and scriptures of other religions also. Sir is a Vipassana meditator. He has done Vipassana course in 1994. He played a part in establishing two Vipassana centers in Kolhapur and Sangli district, encouraged one-day shibir of Anapana and Vipassana at Manav Rahat Trust Diagnostic Center. He practices yoga sadhana and organized several yoga shibers in Sangli. Sir got many prestigious awards for nature conservation, some accepted in name of Nature Foundation and some in personal name. Karad Gymkhana Rotary Club Kolhapur Group Sangli, Dolphin Nature Research Group Sangli, Paryavaran Rakshak by Tarun Bharat Sangh, Rajasthan for rejuvenation of river Agrani, Sangli Miraj, and Nisarg Sevak Lifetime Achievement Award by Maharashtra Rajya Pakshamitra Sammelan 2023. So today, Dr. Ravindra Motilal Hora will be sharing his insights on how we can create a more sustainable future through innovation and collaboration. Get ready to be inspired, challenged, and empowered to take action. So please join me in giving a warm welcome to the exceptional speaker, Dr. Ravindra Motilal Hora. Thank you very much. So this was the brief introduction of Dr. Motilal Hora. So actually the resume is very big. I sorted it and presented it in a stipulated time. Thank you, sir. सर्वांना माझा नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं मी नमस्कार सर. आणि
सरांचा, लक्ष्मण पवार सरांचा मी आभार मानतो की त्यांनी माझ्याबद्दल इतकं व्यवस्थितपणे माझा परिचय करून दिला. खरं म्हणजे याची काही आवश्यकता नव्हती, पण थोडक्यात सांगितलेलं आहे. तर आपण असं करूया, एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज अँड हेल्थ हॅझार्ड्स या विषयावरचं प्रेझेंटेशन सुरू करू. तर इथं जरी मी लिहिलं असलं की माझ्या एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज अँड हेल्थ हॅझार्ड्स, बेसिकली एन्व्हायरमेंट मध्ये जे पोल्युशन होतं त्याला धरून आपण काय काय त्यामुळे आपल्या शरीरावरती परिणाम होतात, कोणते आजार होतात, कोणत्या वयामध्ये होतात आणि त्याची कारणं काय आहेत हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट प्लीज. हे प्रेझेंटेशन तयार करण्याकरता माझे मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री सातारचे, त्यांनी जंगलाबद्दलचा ज्या पुढच्या स्लाइड्स आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. प्रदूषणावरती, पाणी प्रदूषणावर किंवा विशेषतः शेतीमधून होणाऱ्या प्रदूषणाबद्दलचं जे आहे ते माझे मित्र आणि सहकारी आमच्या निसर्ग प्रतिष्ठानचे सेक्रेटरी डॉक्टर सुहास खांबे हे पण त्यामध्ये आहेत, को-ऑथर. आता आपण पाहू हे काय हे करायला लागलो आपण आज. तर there have been catastrophic changes in environment and climate on planet Earth, and that has caused increase in the diseases, morbidity and premature mortality. एक बाजूला आपल्याला असं वाटतं की ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी इत्यादी सर्व पॅथीजमुळे माणसांचं आजाराचं प्रमाण कमी झालं असं वाटतं आणि त्यांचं जगण्याचं वर्ष सुद्धा वाढलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्यांना होणारे जे आजार आहेत त्यामुळं त्यांना मॉर्बिडिटी येते, प्रिमॅच्युअर मॉर्टॅलिटी येते. आणि हे सगळं आपण आपल्या हातावरती, आपल्या अंगावरती ओढून घेतलेलं आहे. म्हणजे जे प्रदूषण आपण करतो त्यामुळेच हे होत आहे. तर आपल्याला याच्यामुळं केवळ शारीरिक तोटे होतात एवढेच नव्हे, तर आपल्या देशातील ज्या हेल्थ सिस्टीम्स आहेत, हेल्थ केअर सिस्टीम्स, त्यांचा या प्रत्येक माणसी होणारा खर्चाचं प्रमाण सुद्धा फार वाढलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत, अन्न, पाणी, निवारा, याच्यासाठी कमी पडत आहे. तर आता आपण काय करूया की हे कशामुळे झालं हे थोडक्यात बघूया. पृथ्वीवरती सगळी जी पंचमहाभूत आहेत, तर नेक्स्ट प्लीज. तर त्यांचा आणि आपला सर्व सजीवांचा फार जवळचा संबंध आहे. जे पंचमहाभूतामध्ये जे अणुरेणू आहेत तेच सर्व सजीवामध्ये आहेत. आपल्यामध्ये आणि पंचमहाभूतामध्ये फक्त फिजिकल, केमिकल फरक असेल, परंतु त्यातले जे अणुरेणू आहेत, मॉलिक्युल्स आहेत, हे सगळे सारखेच आहेत. आपण आपल्या ऋषीमुनींनी यालाच ईश्वराचा अंश म्हटलेला आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये ईश्वर आहे. म्हणजे त्याचा जर आपण श्लोक बघितला तर असा आहे तो, ईशिता सर्वभूतानां सर्वभूतमयशयः ईशावास्येन संबोध्यम ईश्वरम तम नमाम्यहम. म्हणजे काय की आपण ईश ही जी संकल्पना आहे, ती जी कॉस्मिक एनर्जी आहे, जे फिजिकल आणि नॉन फिजिकल गोष्टी ज्या आहेत, हे विश्व, ह्या सगळ्यामध्ये त्याचं संचलन करणारा, ह्याला निर्माण करणारा, ह्याला संपवणारा, त्याच्यामध्ये बदल करणारा, ही जे करणारी जी कॉस्मिक एनर्जी आहे ती मात्र सर्व महाभूतामध्ये आहे. महाभूतामध्ये म्हणजे पंचमहाभूतामध्ये आहे, सर्व सजीवांमध्ये आहे, निर्जीव मध्ये आहे, सजीवांमध्ये पण आहे. आणि आपण ईश्वर म्हणून नमस्कार करतो. ईश्वरम
ईशावास्य ईशावास्याला जे आहे, ईशावास्य म्हणजे त्यांनी केलेलं हे संचलन, त्याचे जे कार्य हे जे आहे त्यालाच आपण ईश्वर म्हणून प्रणाम करतो. आता इतक्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण पृथ्वीचा जर इतिहास पाहिला तर 420 कोटी वर्षापूर्वी सूर्यापासून आपला ग्रह निर्माण झाला. त्यानंतर ती तप्त होती, तिच्यावरती पाणी नव्हतं, वातावरण नव्हतं, हे सगळं निर्माण व्हायला साधारणतः 40 कोटी वर्ष लागली. आणि 380 कोटी वर्षापूर्वी ज्या वेळेला तिथे पाणी निर्माण झालं होतं पृथ्वीवरती, त्या पाण्यामध्ये अतिशय खोल पाण्यामध्ये जिथे सूर्यप्रकाश जाऊ शकत नव्हता, जिथे ऑक्सिजन जाऊ शकत नव्हता, अशा ठिकाणी निरनिराळे मॉलिक्युल्स, तुम्हाला माहिती आहे आता आपण मेडिकलमध्ये बघतो आपल्या पेशीमध्ये मॉलिक्युल्स आहेत, त्यामुळं निरनिराळे झालेले आहे. नंतर त्यापासून निर्माण झाले DNA आहे, RNA आहे, निरनिराळे मॉलिक्युल आहेत, ते प्रत्येक कार्य करण्याची पद्धत निराळी आहे. ह्या सगळ्याचा मिळून एक सेल तयार होतो, म्हणजे एक पेशीय जीव तयार होतो. असे एक पेशीय जीव 380 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवरील समुद्राच्या तळाशी निर्माण झाले. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याच्यापासून उत्क्रांती होत होत निरनिराळे सजीव निर्माण झाले. मी इथं सजीव म्हणतो म्हणजे याच्यामध्ये फ्लोरा पण आला आणि फॉना पण आला, म्हणजे वनसृष्टी आली आणि प्राणीसृष्टी आली. तर ह्या मध्ये असताना एकच सेकंद, मी माझे हे ह्याला लावतो, ह्याचा कमी होऊ लागलेला आहे, मध्येच बंद व्हायला नको म्हणून मी चार्जिंगला लावला. तर ह्या पृथ्वीवरती जी निरनिराळी उत्क्रांती झाली त्याच्यापासून जे उत्पात झाले, ज्वालामुखी असो, भूकंप असो, किंवा एखादा परग्रहावरून किंवा परसूर्यापासून येणारा ॲस्टेरॉइड असतो, उल्कापात असतो, की ज्याच्यामुळे इथं असणारी जीवसृष्टीचा 90 ते 95% सर्वनाश झाला. हो का नाही? म्हणजे आपल्याला शेवटचा काय माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पृथ्वीवरती डायनासोर नावाचे अजस्र प्राणी होते आणि ते नष्ट झाले, कारण त्यावेळेला एक प्रचंड उल्का येऊन आपल्या पृथ्वीवरती आदळली. त्याच्यामुळे वातावरण बदललं, ऑक्सिजन संपला, सूर्याचा प्रकाश येत नव्हता, त्यामुळे हे सगळे सजीव मृत्युमुखी पडले, सगळे झाले. अर्थात हे व्हायला हे काय एका दिवसात किंवा एका वर्षात किंवा एका शतकात झालेलं नाही आहे, याला 1000 पेक्षा जास्त वर्ष गेली. त्यावेळेला मग ते सगळे नष्ट झाले. मग पुन्हा ह्या जे बॅक्टेरिया आपण म्हणतो समुद्राच्या तळाशी आहेत, जे अनरोबिक आहेत आणि सूर्यप्रकाशाशिवाय जगणारे आहेत, अशापासून पुन्हा सजीव निर्माण झाले. आणि आपण जे आता ज्या साधारणतः 60 कोटी वर्षापूर्वी सुरू झाली. पण पहिले याच्या अगोदर 5 वेळा सर्वनाश झालेला आहे. आणि 5 वेळा सर्वनाश जो झालेला आहे तो कोणत्या ना कोणत्या तरी नैसर्गिक उत्पातामुळे झालेला आहे. परंतु आता सध्या भीतीदायक घटना अशी आहे, भीतीदायक परिस्थिती अशी आहे की आपण आता 6व्या सर्वनाशामध्ये आहोत. तो साधारणतः 250 वर्षापूर्वी जेव्हा उत्क्रांती सुरू झाली असे, ज्या वेळेला औद्योगिक उत्क्रांती झाली, म्हणजे रिव्होल्युशन ऑफ इंडस्ट्रीज, याचं जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं तेव्हापासून आपल्या पृथ्वीवरील पंचमहाभूतामध्ये असे बदल झाले की त्यामुळे पृथ्वीवरती असणारी जीवसृष्टी, की ज्यामध्ये वनस्पती सृष्टी आहे,
आणि प्राणीसृष्टी आहे. ह्या सर्वांचा नाश सुरू झालेला आहे. आपण साधारणतः पृथ्वीवरचं निम्म जंगल नष्ट झालेलं आहे. आपल्या समुद्राचं पाण्याचं ऍसिडिफिकेशन होऊ लागलेलं आहे आणि त्यामुळे वातावरणामध्ये ऑक्सिजनची निर्मिती होण्याचं, जे आपल्या सगळ्या सजीवांना ऑक्सिजन लागतो म्हणजे O2, त्याची कमतरता निर्माण झाली आहे. कारण CO2 पासून CO2 मॉलिक्यूल पासून कार्बन घ्यायचा स्वतः करता, अशा या वनस्पती करतात आणि ऑक्सिजन O2 हा वातावरणामध्ये सोडतात आणि त्याच्यावरती तो पाण्यामध्ये असू शकतो, हवेमध्ये असू शकतो, निराळ्या प्राण्याच्या श्वसनामधून त्यांच्या फुफ्फुसामध्ये जातो किंवा जे काही श्वसन इंद्रिय असेल तिथे. तर हे झालं जे आहे सध्या, हे जे 6वा सर्वनाश जो पृथ्वीवरती सुरू आहे, त्याला कोणतंही नैसर्गिक कारण नाही. त्याला फक्त आमच्या पूर्वज आणि सर्व सजीव याच्यामध्ये फक्त माणसाने केलेले उत्पाद जे आहेत, माणसाने जी उधळपट्टी केली आहे, एक्सप्लॉयटेशन अँड प्लंडरिंग ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड पोल्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड एक्सप्लोजन ऑफ पॉप्युलेशन, या 3 P's मुळे, प्लंडरिंग, पोल्युशन अँड पॉप्युलेशन, या 3 गोष्टीमुळे आपल्याकडच्या वातावरणामध्ये बदल झालेत, सर्व पंचमहाभूतामध्ये बदल झालेत आणि ते आपल्याला आवश्यक असणारे कमी पडतायत. तर आपण मग यामुळे काय झालेलं आहे, आपण जास्त करून निर्माण काय करतोय. आता हे पहा, एन्व्हायरमेंट मध्ये ऐकू येते, स्लाइड दिसते ना, ही स्लाइड असू देत की. हो 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 दिसते मला. हो, याच्या अगोदरची स्लाइड दाखव बरं. ती मला वाटतं टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये ना. हा, तर हे जे झालंय सगळं, बस पुढची घे, नेक्स्ट. हा, तर बिकॉज वी हॅव आवर लाईफस्टाईल इज सच दॅट वी आर consuming more than necessary and consuming so much that other सजीव, प्राणीसृष्टीतले असो अगर वनस्पती सृष्टीतले असो, त्यांना लागणारे ह्या मिळत नाहीयेत. सगळ्यांना लागणारं पाणी या गोष्टीच्या लागतात आणि अन्न हे पण कमी पडू असेल तर आपल्याला माणूस नावा जीवनशैली बदलावी लागते. महात्मा गांधींनी सांगितलंय की देर इज इनफ ऑन द अर्थ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट फॉर एव्हरीवन्स ग्रीड. म्हणजे पृथ्वीवरती सर्व सजीवांना त्यांच्या गरजा भागण्यापुरतं आहे, सर्व पंचमहाभूत त्यांच्या सेवेला हजर आहेत, परंतु कुणाच्याही एका प्राण्याच्या किंवा एका जीवाच्या हवेमुळे हाव असते, लालसा असते, त्यामुळे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ग्रीड म्हटलेलं आहे. तर ग्रीड याच्यापासूनच पुढे गिधाड शब्द झालेला आहे. म्हणजे बघा, तर त्यामुळे आपल्याला हे कमी पडू लागलेलं आहे सगळं. आणि याच्यामुळे जे आपण निर्माण करतोय ऑक्सिजन, CO2, सल्फर डायऑक्साईड, मिथेन इत्यादी, ह्या सर्व वायूंना आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो. त्याचा अर्थ काय की ज्या वेळेला हे वातावरणात जातात ते इतके झालेले आहेत की त्यांनी सबंध पृथ्वीभोवती एक मंडल तयार केलेलं आहे आणि त्यामुळे सूर्याचे किरणाबरोबर येणारी उष्णता जी परावर्तित व्हायला पाहिजे, ज्या प्रमाणात परावर्तित व्हायला पाहिजे तितकी होऊ शकत नाही. म्हणजे हे जे वलय आहे ग्रीन हाऊस गॅसेसचं, त्यामुळे ते परत जाऊ शकत नाही. त्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि आपल्याला माहिती आहे आता किती हवेचं तापमान किती वाढत चाललेलं आहे. सगळीकडे आगी लागू लागलेल्या आहेत,
लोक मृत्युमुखी पडू लागलेले आहेत वगैरे वगैरे. तर हे जे आहे हे याचं कारणीभूत कोण आहोत? आपणच आहोत, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि ह्या वलयामुळे हवा वाढत चाललेली आहे. त्याला नाव दिलेलं आहे शास्त्रज्ञांनी क्लायमेट चेंज. पण मित्र हो, हे क्लायमेट चेंज आता क्लायमेट क्रायसिस मध्ये रूपांतरित झालाय आणि काही वर्षाने याची क्लायमेट कॅटॅस्ट्रॉफी होईल. त्यांच्या अनुमानाप्रमाणे अजून एक 5 वर्षामध्ये आपलं ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ जे आता 1.5 पर्यंत गेलेलं आहे ते 2 डिग्री सेंटीग्रेड असं होईल. तर ते जर झालं तर दोन्ही ध्रुवावरचे जे ग्लेशियर्स आहेत, जे बर्फाचे साठे आहेत, ते वितळतील, नद्यांना महापूर येईल, पुन्हा पाणी मिळणार नाही आणि समुद्राची पातळी 20 ते 25 फूट वाढेल. मग त्यावेळेला काय होईल ते तुम्ही कल्पना करू शकता की समुद्राच्या कडेला असणारी सगळी माणसाची वस्ती, सर्व कॉन्टिनेंट्सच्या समुद्रकिनारी असणारे हे होत आहे. समुद्रामध्ये पोल्युशन आपण टाकतो, विशेष करून प्लास्टिकचं टनांनी, मेगा टनांनी प्लास्टिकचं प्रदूषण टाकलेलं आहे. इतर केमिकल्स टाकतोय त्यामुळे त्याचं ऍसिडिफिकेशन होऊ लागलंय. ऍसिडिफिकेशन झाल्यामुळे ते CO2 ऍब्सॉर्ब करून, म्हणजे समुद्राच्या सरफेसवरती जे प्लॅंक्टॉन्स असतात, ज्या वनस्पती आहेत सूक्ष्म, ते CO2 घेऊन O2 सोडू शकत नाहीत. त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ऑक्सिजन निर्माण करण्याची जी यंत्रणा आहे पंचमहाभूतामध्ये पृथ्वीवरती, ती फक्त त्याला 2च कारणीभूत आहेत. एक म्हणजे समुद्र, की जो पृथ्वीवरचा सगळ्यात जास्त त्या सोडतो, आणि 1/3 हे सर्व वनस्पती, पृथ्वीवरचे भूमीवरती असणारे वनस्पती ह्या 1/3 ऑक्सिजनची निर्मिती करतात. तर यामुळे, आणि आपण जे पोल्युशन करतोय, आता ही स्लाइड बघा, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम आपल्या फॅमिलीवरती होतोय. फॉरेस्ट कट केल्यामुळे ऑक्सिजन कमी झाला, इतर प्राण्यांना मिळणारं अन्न कमी झालं, वन्य प्राणी बाहेर पडले, त्यांच्यापासून आपल्याला आजार होऊ लागले, हवा, ओझोन, साऊंड याचं पोल्युशन झालं, पाण्याचं प्रदूषण आहे ते कमी झालंय, भूमीचं प्रदूषण झालंय, त्यामुळं जे आपल्या अन्नाचं प्रदूषण झालंय. आणि आता एनर्जी आपण वापरतो ती फॉसाईल फ्युएल्स, म्हणजे पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा इत्यादी, त्याच्यापासून ग्रीन हाऊस गॅसेस निर्माण होतात. त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगितलंच. रेडिएशन, न्यूक्लिअर आपण जे केलेलं आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, त्याच्यापासून होणारं आपल्याला आपल्यावरती दुष्परिणाम करतं. इवन एक्सरेज, CT स्कॅन वगैरे याच्यापासून सुद्धा एका प्रमाणापेक्षा जास्त जर एक्सपोजर झालं रेडिएशनचं, तर आपल्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यानंतर क्लायमेट चेंज बद्दल मी बोललोच, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतंय, त्याच्यामध्ये असणाऱ्या पोल्युशनमुळे अनेक आजार होतात, ते आपण पाहणार आहोत पुढे. आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं. लक्षात घ्या, ज्या भारताला सुवर्णभूमी म्हणत होते, की याच्यामध्ये सर्व सुबत्ता होती, ती ह्या संबंध भारत भूमीवरती लोक किती राहत होते, ते स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फक्त 40 कोटी होते, आणि आता किती झालेत? 140 कोटी. मग ही 100 कोटीची जी वाढ झाली आहे, त्यांना भारतभूमी तर तेवढीच आहे, त्याच्यामध्ये असणारं पाणी तेवढंच आहे, हवा तशीच आहे, त्यामधला ऑक्सिजन तेवढाच राहणार आहे. आणि हे सगळं जे आहे हे कसं पुरणार आपल्याला? आणि त्याच्यावरती म्हणजे आपण पोल्युशन करतो, पाहिजे तेवढे त्याच्यापेक्षा जास्त वापरतोय. ही आपली लाईफस्टाईल झाली आहे.
तर हे ज्या गोष्टी जीवनाला आवश्यक नाहीत त्या गोष्टीसाठी आता कितीतरी कारखाने आहेत, त्यासाठी कितीतरी जाहिरातबाजी होते आणि आपण आपल्या सुखासाठी म्हणजे त्याच्या ज्या कल्पना आपल्या बदललेल्या आहेत सुखाच्या, त्यामुळे आपण त्यांचा उपभोग घेण्यामध्ये हे निर्माण करतोय, ग्रीन हाऊस गासेस निर्माण करतोय, पाणी प्रदूषित करतोय, इत्यादी इत्यादी. नेक्स्ट, आपण प्रत्येक फॅक्टरचं बघूया, पण मी तुम्हाला हे का सांगितलं की हे आहे, किती दुर्दम्य आहे, किती आपल्यावरती विनाशकारी आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आता फॉरेस्ट आर द लंग्स ऑफ द अर्थ, lungs of the on our earth, and they are the lungs for life forms. Are losing them, yet we are losing them at an alarming rate. आता हे बघा, फॉरेस्ट दाखवलेलं आहे फुफ्फुसाच्या आकारामध्ये, आणि इकडे जे डाव्या फुफ्फुसाचा भाग जो गेलेला आहे तो म्हणजे आपण नष्ट केलेलं आहे दाखवण्याकरता हे चित्र आहे. आता अमेझॉन नावाचं जे फॉरेस्ट आहे ते जवळजवळ आपल्याला लागणारे ऑक्सिजन म्हणजे जंगलापासून निर्माण ऑक्सिजनच्या वन थर्ड काम ते अमेझॉन करते. त्याच्यामध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये इतकी वनश्री आहे की सबंध जगातला भूभागावरच्या ह्याच्यातला मोठा भाग त्या अमेझॉन जंगलातला आहे. परंतु आता आपल्या चेंज ऑफ लाईफस्टाईलमुळे कॉफी चहा याचे मळे करण्याकरता किंवा रबराचे मळे करण्याकरता तिथलं 1/3 जंगल तोडण्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे किती फरक पडेल बघा बरं वातावरणामध्ये. आणि त्याचा दुसरा उपयोग, नेक्स्ट प्लीज. आता आपण आपल्या आजारांकडे येऊ. आता हे जे आहेत 300 infectious diseases have emerged in the past 70 years due to developmental activities. म्हणजे आपण जंगल कमी केल्यामुळे या तिथल्या प्राण्यांना काय हेच नाही, तुम्ही त्यांचे घरच नष्ट केली, ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते साहजिकच आपण त्यांची जमीन बळकावली आहे, त्यामुळे ते आपल्या वस्तीत येतात. त्यांना जे मित्र जंतू आहेत, व्हायरस आहेत, ते त्यांच्याकडून आपल्याकडच्या प्राण्यांना पाळलेल्या प्राण्याच्याकडे येतात किंवा डायरेक्ट आपल्याकडे येतात एखाद्या वेक्टर मधून. उदाहरणार्थ डासाकडून आपल्याला मलेरिया येतो, इतर काही याच्या आता येऊन जो गेला कोविड येऊन गेला तो वाईल्ड बॅट पासून आला. तर असं जे होतं हे सगळे व्हेक्टर्स मधून किंवा याच्यामधून आपल्याकडे येतात आणि दे आर इन्क्रीजिंग ग्लोबल मॉर्बिडिटी अँड डिसीजेस आर कॉझिंग पॅन्डेमिक्स. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला केवढी मोठी पॅन्डेमिक येऊन गेली की जी जगभर होती, सगळ्या देशात होती कोविडची. आणि वर्ल्ड वाईड इयरली इन्सिडेंट्स इज 2.5 billion people fall sick because of this. Mortality is 2.7 million per year. Next please. आता याच्यापासून diseases out of jungle because humans destroy jungles. They were confined to wildlife, but now they are attacking human beings. 300 infectious diseases have emerged in the last 70 years. व्हायरस आणि त्यांचे हेक्टर्स ते म्युटेट होतात, दे अडॅप्ट टू ह्युमन्स, आणि त्यामुळे ग्लोबल विथ इन्क्रीजिंग ग्लोबल मॉबिलिटी या देशातून त्या देशात हे जातात आजार आणि पॅन्डेमिक्स होतात. उदाहरणार्थ म्हणजे HIV, चिकनगुनिया, जॅपनीज एन्सेफलायटिस, हे असे रोग हे आपल्याला निरनिराळ्या देशातून आपल्याकडे आलेले आहेत, आपल्याकडून त्यांच्याकडे जातात. नेक्स्ट. हे इपिडिएमॉलॉजी दाखवलेली आहे
त्यांना झुनॉटिक डिसीजेस म्हणतात बरं का. म्हणजे वन्य प्राण्यापासून होणारे आजार, झुनॉटिक डिसीजेस. फॉर एक्झाम्पल मलेरिया, येलो फिवर, एन्सेफलायटिस, HIV, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, डेंग्यू, रेबीज अँड कोविड, अशा अनेक आहेत. हे अशा तऱ्हेने ते आपल्याकडे काही डायरेक्ट येतात, काही दुसऱ्या व्हेक्टर मधून येतात. व्हेक्टर म्हणजे काही प्राणी असतात, त्या प्राण्याच्या पासून आपल्याला होतात, किंवा डासासारखा व्हेक्टर असतो. नेक्स्ट. आहेत, आपण फॉसाईल फ्युएल जाळतो, त्यामुळे इंडस्ट्रीज मधून एअर पोल्युशन होतं. तुम्ही काही जाळा, दगडी कोळसा जाळा, लाकूड जाळा, बांबू जाळा, किंवा फॉसाईल फ्युएल जाळा, याच्यामध्ये जातात. त्या सगळ्यापासून हवेचं प्रदूषण होतं, भयंकर प्रकारे होतं. पण त्याच्यामुळं काय होतं, ते एअर पोल्युशन इज द 5th कॉज ऑफ डेथ्स इन इंडिया. म्हणजे आपण जर कारणं घेतली मृत्यूची, तर 5वा क्रमांक लागतो ह्या हवेच्या प्रदूषणाचा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगातली जी सर्व राजधान्या आहेत, त्या सर्व राजधान्यामध्ये दिल्ली ही आपली राजधानी ही हवेच्या प्रदूषणामध्ये नंबर 1 आहे. म्हणजे आपण कशा कशा करता छाती फुगून सांगायचं आम्ही अशा आहोत, आम्ही तसे आहोत. अरे आपण प्रदूषणामध्ये पण नंबर 1 आहोत. काय म्हणताय? तर याच्यापासून आपल्याला आजार साधारणतः तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मेडिकल स्टुडंट्स असल्यामुळे, की ते आपलं जे फुफ्फुसाचे जे हे आहेत, म्हणजे श्वसन इंद्रिय जे आहे, URTI होणार, म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होईल, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, ब्रॉन्कियल अस्थमा, आणि हा बरेच दिवस असल्यामुळे एम्फिझिमा होतो, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज होतो, COPD, आणि निमोकोनियोसिस होतो, कॅन्सर होतो, हार्ट डिसीज होतात, स्ट्रोक होतो, आणि प्रीमॅच्युअर डेथ पण होतो. आता हे सगळे काही गोष्टी डायरेक्ट होत असतात, काही गोष्टी इनडायरेक्टली होतात. उदाहरणार्थ कॅन्सर. आता कॅन्सरचे ह्या प्रदूषण, काही मी पुढे तुम्हाला स्लाइड दाखवणार आहे, की ते प्रदूषण आपल्या शरीरात गेल्यानंतर ते कसं होतं, शरीर त्याला कसं त्याच्यापासून मुक्तता तरी मिळवू शकत नाही, मग त्याला कुठं स्टोअर करतं ते आपण नंतर पाहणार आहोत. त्यामुळे हे सगळे आजार होतात. आणि बघा, 6,20,000 प्रीमॅच्युअर डेथ्स पर इयर होतात. नेक्स्ट. आता मगाशी बघितलं आपण, ते आउटडोअर पोल्युशन होतं. आता इनडोअर पोल्युशनचं बघा. आता हे गरीब लोकांना याशिवाय पर्याय नाही, चुलीशिवाय. चुलीमध्ये लाकूड जाळतात, त्याच्यापासून धूर होतो. आणि ती जर झोपडीत राहणारी बाई असेल, किंवा एखाद्या लहान घराच्या खोलीमध्ये स्वयंपाक करत असेल, तर ती दिवसभरामध्ये जेवढं धूर तिच्या छातीमध्ये जातो, तेवढा एखादा स्मोकर असतो, त्याला आपण व्यसन म्हणतो, आणि तो त्याच्या लाईफस्टाईलचा भाग आहे, म्हणून तो सिगारेट स्मोकिंग करत असतो. 20-20 पाकिट सिगारेट ओढणाऱ्याचं जेवढं छातीमध्ये गॅस जात असे, हे जात असे धूळ, तेवढा त्या बाईच्या एका दिवसामध्ये जातो. तिला पर्याय नाही, ते काय त्याच्यापासून तिला सुख मिळत नाही, तिच्या जीवनशैलीचा भाग नाही. आणि इकडं आता बघा, हे आधुनिक याच्यामध्ये सगळे फवारे निघालेत, सुवासिक फवारे, बॉडी स्प्रेज, हेअर स्प्रेज, काय पाहिजे ते स्प्रेज आहेत. परंतु त्या स्प्रेज मध्ये असणारी जी रसायनं आहेत, ती आपल्याला धोकादायक आहेत, ती आपल्यावरती परिणाम करतात. 40% ऑफ ग्लोबल पॉप्युलेशन इज एक्सपोज टू हाऊसहोल्ड एअर पोल्युशन. आता हे जे हाऊसहोल्ड पोल्युशन आहे चुलीचं, ते तिच्यावरती तिला पर्याय नाही, जगण्यासाठी अन्न शिजवलं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. परंतु हे जे आहे उजव्या बाजूला इंडोर पोल्युशन आहे, किंवा आपण मगाशी आपल्या गाड्यातून, स्कूटरमधून बाहेर येणारा धूर बघितला, तर इंडस्ट्रीज म्हणून निघणारा धूर बघितला, तर ते हे सगळं हे आउटडोर पोल्युशन आहे.
60% Indians are subjected to your pollution. नेक्स्ट प्लीज. तर आता याच्यापासून होणार तुमच्या आजार लक्षात आले, हो की नाही? तर आता आपण पाण्याच्या प्रदूषणाकडे जाऊ. लॅक ऑफ सॅनिटेशन अँड हायजीन. आता काय होऊ शकतं? एक तर पाणी कमी, पिण्याचं पाणी कमतरता आहे, पिण्याच्या पाण्याची कमतरता एक. स्केअरसिटी ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर, हे पहिली गोष्ट. जे मिळतं ते पोल्युटेड असतं, त्याचं कारण आपलं सॅनिटेशन नीट होत नाही, हायजीन नीट नसतं, त्यामुळे ते पाणी प्रदूषित होतं. आता बघा, पोल्युशन ऑफ वॉटर बॉडीज विथ ह्युमन अँड ॲनिमल एक्सक्रीटा. ॲनिमल जे असतात नदीकाठी, तलावाकाठी, ते तिथंच त्यांची एक्सक्रीटा येतो, शी करतात तिथे. ते थोडे काही काळानंतर कसे जमीन मुरून पाण्यामध्ये जातात. केमिकल्स, आपल्या माणसांना सुद्धा आपण जे हे करतो, संडास जरी असले तरी मोठ्या शहरामध्ये किंवा लहान खेड्यामध्ये ते ड्रेनेज वाटे, गटारी वाटे तिच्या जवळपास असणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जातात. म्हणजे त्याला म्हणतात बॅड सॅनिटेशन. तर ते तिथं मात्र गेल्यामुळे त्या पाण्याचं प्रदूषण होतं. आणि त्याच्यावरती निराकरण करण्याकरता जे आपण आपल्याकडे पद्धती आहेत त्या आपण आपल्या काही शास्त्रज्ञांनी निर्माण केल्या. त्याच्यासाठी जास्त इलेक्ट्रिसिटी लागते, त्यासाठी जास्त मेकॅनिकल पॉवर लागते, आणि ती बिघडली, वीज पुरवठा बंद पडला की ते पाण्याचं प्रदूषण जे आहे त्याचं निराकरण करण्याचं बंद होतं. मग ते शेवटी आपल्याला आपल्या नदीतून, आपल्या पिण्याच्या पाण्यातून आपल्याला मिळतं. मग हे जर व्हायचं नसेल तर त्याला स्युएज वॉटर म्हणतात. म्हणजे स्युएज वॉटर म्हणजे शहरातून किंवा शहरातून येणाऱ्या ड्रेनेजचं पाणी, किंवा खेड्यामध्ये लहान गावामधून जाणारं गटारीचं पाणी. मग एक तर ते जमिनीत मुरतं, जमीन प्रदूषित होते, सॉइल हे होतं, ते नंतर पावसाच्या पाण्याबरोबर पुन्हा पाणी प्रवाहामध्ये जातं, किंवा आपले जे स्तर आहेत याचे पाण्याचे, खाली जे स्ट्राटा ऑफ ग्राउंड वॉटर आहेत तिथंपर्यंत सुद्धा जातं ते. त्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यायला पाहिजे. केमिकल्स फ्रॉम फार्मलँड्स. फार्मलँडमध्ये काय ते मी पुढे तुम्हाला दाखवणार होते एका चित्रावरून. इंडस्ट्रियल इफ्लुएन्स आणि अर्बन वेस्ट. आणि आताच्या गेल्या 30-40 वर्षामध्ये प्लॅस्टिकचा प्रसार फारच झालेला आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिक हे येतच आहे. तर त्यामुळं हे चित्रामध्ये दाखवले, समुद्राच्या काठी किती साठलेलं आहे, आणि शेवटी समुद्रामध्ये जातं, आणि समुद्रामध्ये तिथले प्राणी ते खातात आणि प्राणी मरतात. जे सूक्ष्म प्राणी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्या पाण्यातून याचे नॅनो पार्टिकल्स जातात. नेक्स्ट. आता हे वॉटर पोल्युशनने काय काय होतं? कॉन्टॅमिनेशन बाय ऑर्गॅनिक मॅटर आणि इनऑर्गॅनिक मॅटर असं आपण धरूया. तर आता ऑर्गॅनिक मॅटरमध्ये ह्युमन ॲनिमल एक्सक्रीटा, रिमेन्स ऑफ डेड ॲनिमल्स, बर्ड्स अँड फिश. आता पाण्याचं प्रदूषण नदीचं झाल्यामुळे आमच्याकडे त्या कृष्णेच्या पाण्यावरती कित्येक वेळा, वर्षातून 2-3 वेळा तरी बघायला मिळतं, मासे सगळे मेलेले तरंगत असतात आणि जातात. तसंच काही प्राणी तिथंच मेलेले असतात काठावरती, तर ते पाण्यामध्ये मिसळतात, त्यांच्याकडून ऑर्गॅनिझम जातात, पॅथोजन्स म्हणतो आपण त्याला. नंतर स्लो फ्लो कशामुळे होतं की त्याच्यामध्ये आपण कडेची माती ढासळलेली आहे, किनारे फुटलेले आहेत, किंवा आपण त्याच्यामध्ये स्लो फ्लोचं कारण म्हणजे प्लॅस्टिकचं पोल्युशन किंवा इतर पोल्युशन. त्यामुळे ते सगळं अडकतं आणि पुढे जाऊ शकत नाही. मग तिथे पाण वनस्पती
विशेषतः म्हणजे हायसिन, वॉटर हायसिन येतं. त्यामुळे मग पुन्हा पाण्याचा वेग प्रवाह कमी होतो. पाणी प्रवाही असेल तरच त्याच्यामध्ये नैसर्गिक सुप्त शक्ती असते, त्याच्यात आलेलं प्रदूषण निराकरण करण्याचं. परंतु त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर जर आपण त्याच्यामध्ये तरी ते पाणी वाहत असलं तरी सुद्धा ते विषारीच राहतं. आता डिसीजेस कुठले होऊ शकतात? बॅक्टेरियामुळे होतात, व्हायरसमुळे होतात किंवा पॅरासाइट्समुळे होतात. आता डायरेक्ट होणारे कुठले आहेत रोग? त्यामध्ये सुद्धा स्पोरॅडिक, इपिडेमिक आणि एंडेमिक असतात. म्हणजे स्पोरॅडिक कधीतरी या गावाच्या ह्याच्यात इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिसचे कावीळ होते, कधीतरी होतं. सांगलीमध्ये पण बऱ्याच वेळा होतं, पण ते स्पोरॅडिक आहे. पण त्यापेक्षा पाणी, कृष्णेचं पाणी इतकं प्रदूषित झालं 74 मध्ये की त्याच्यामुळे इथे आमच्याकडे इपिडेमिक आली याची, टायफॉइडची. म्हणजे ती आशिया खंडातली नंबर 2ची इतकी प्रचंड होती ती. त्याच्यामध्ये कितीतरी लोक मृत्युमुखी पडले, कित्येक लोकांची ऑपरेशन्स करावी लागली, त्यांच्या आजारावरती हे झालं, बऱ्याच गोष्टी होतात. तर आता काय काय होतं ते आपण बघूया. डायरिया, बॅक्टेरियल आणि ॲमिबिक, टायफॉइड, पॅराटायफॉइड, इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस आहे ते व्हायरल आहे, एन्सेफलायटिस व्हायरल आहे, लेप्टोस्पायरोसिस इन फ्लड वॉटर्स हे याच्यामुळे आहे, पॅरासिटिक आहे. रिंगवर्म म्हणजे पायामधून जाऊन तो हे करतो, ते रिंगवर्म आहे, ते पुन्हा पाण्यापासून येतात, तो पॅरासाइट झाला. इनडायरेक्ट ऑर डिलेड. नेक्स्ट. मग ते काही वेळेला डायरेक्ट होतो, पण काही वेळेला इनडायरेक्ट होतो. आता ते बघूया आपण इनडायरेक्ट कसं होतात ते. याच्यामुळे होणारे आजार हे सगळ्या वयाला, तो लहान असो, मोठा असो किंवा म्हातारा असो, सगळ्यांना होऊ शकतात. म्हणजे त्याला जास्त करून GI इन्फेक्शन्स अँड इपिडेमिक्स आपण म्हटलेलं आहे. पण ते जर 5 वर्षाच्या खालच्या मुलांना झाले, त्यांना वरचेवर होतात. मुलांना हागवण लागते, उलट्या होतात, औषध दिलं जातं, बरे होतात, पुन्हा काही महिन्यांनी वर्षांनी होतं. काहीतरी खाल्लं जातं पोरांच्याकडून, जमिनीवर पडलेलं अमुक तमुक, तर ते झालं तर बरी होतात मुलं. परंतु त्यांचं त्यामुळं माल न्यूट्रिशन होतं. त्यांना जेवढं पोषण व्हायला पाहिजे, जेवढी शरीराची वाढ व्हायला पाहिजे, मेंदूची वाढ व्हायला पाहिजे, ती होत नाही. त्यामुळे त्याला आपण म्हणतो स्टंटेड ग्रोथ, माल न्यूट्रिशन अँड स्टंटेड ग्रोथ. पण याच्यामुळे हे जर लहान मुलांना झालं 5 वर्षाच्या आत, तर त्यावेळेला तर ते आजारी असतातच, पण त्यातून बरे झाले, मोठे झाले, तरी पुढे त्यांना त्यांची ससेप्टिबिलिटी टू अदर डिसीजेस असते. त्यांच्यामध्ये विशेषतः मेटाबॉलिक सिंड्रोम्स होतात, डायबिटीस सारखा, क्रॉनिक लंग डिसीजेस, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपली हाडं ठिसूळ होणं, आणि मेंटली इलनेसेस. बऱ्याचशा सायकॅट्रिक आजारांना प्रदूषण हे कारणीभूत आहे, बरं का, लक्षात ठेवा. ते म्हणजे जेनेटिक आहे, परंतु त्याचबरोबर माणसाच्या परिस्थितीमुळे त्याच्या मनावरती झालेले, आपण असं धरूया की दुःखी आहे, सगळं नष्ट झालंय, घर नाही, अमुक नाही, त्यामुळे मनावरती, डोक्यावरती परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रदूषण तुमच्या शरीरात गेलं, त्याचा परिणाम मेंदूवरती होतो आणि बरेचसे सायकॅट्रिक डिसीजेस होतात त्यांना. नेक्स्ट प्लीज. आपण पहा, लक्षात घ्या तुम्ही, आपण किती सिस्टीमचे आजार बघत आलेलो आहोत. आता आपण पुढे जाऊन गर्भावरती पण होणारे आजार बघणार आहोत. आता केमिकल पोल्युशन जे आहे ते फार वाईट आहे. ऑर्गॅनिक पोल्युशन आणि आता हे केमिकल पोल्युशन. आता केमिकल पोल्युशन कशामुळे होतं, तर त्याची नावं आहेत: क्लोरीन, सल्फेट्स, नायट्रेट्स, फ्लोराइड्स, मर्क्युरी, लेड, सेलेनियम, कॉपर, फ्युएल ऑइल्स, इन्सेक्टिसाइड्स अँड केमिकल फर्टिलायझर्स. आता याच्यामधले काही ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे मेटल सारखे जे आहेत, मर्क्युरी, लेड, सेलेनियम, कॉपर, हे
भूमीच्या प्रदूषणातून जातात. त्या ह्याच्यातून भागातून जर पाणी वाहत असेल तर ते पाण्यामधून आपल्या शरीरामध्ये जातात, परंतु ते प्रत्यक्ष पाण्यात असत नाही. पण त्याशिवाय जे बाकीचे आहेत ते पाण्यात मिसळतात, हवेतून मिसळतात, किंवा फर्टिलायझर्स आणि इन्सेक्टिसाइड्स हे जे आहेत ते शेतकऱ्यांनी शेतातल्या पिकासाठी जरी दिलेले असले तरी त्यातला फक्त 1 ते 2% ते केमिकल त्या पेस्टिसाइड म्हणून त्या इन्सेक्ट्स वरती वापरलं जातं. बाकीचं फवारणीतलं 90% हवेत किंवा त्या धान्यावरती किंवा जमिनीवरती जातं, पाण्यावरती जातं. आणि जमिनीतलं जे जातं ते तिथं त्याला ग्राउंड वॉटर नाही, सॉरी, ते पाणी जमिनीच्या आतून ते रन ऑफ वॉटर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. रन ऑफ वॉटर मधून ते हळूहळू कुठेतरी प्रवाहामध्ये जातं, नाल्यात जातं, ओढ्यात जातं, तलावात जातं, किंवा तिथून पुढे नदीला जातं. मग असं ही क्रिया आहे, आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे काय काय होतं, एक तर नाही ही नको, इतक्यात आपण आजार बघूया. हा, आजार काय होतात, इनफर्टिलिटी म्हणजे वेंधत्व येतं, स्त्रीला येतं किंवा पुरुषाला येतं. जेनेटिक डिफेक्ट्स म्हणजे मुलं बाळ जे आहे ते जन्माला येण्यापूर्वीच गर्भात असतानाच त्याला काही विकृती निर्माण झालेली असते. ते तुम्हाला याच्यामध्ये समजेलच ज्यावेळेला तुम्ही हे शिकाल. ऑब्स्टेटिक्स मध्ये येतं ते, आणि निरनिराळ्या सिस्टमचे त्यामध्ये दोष होतात. सगळ्यात जास्त किलर जो आहे तो म्हणजे नर्वस सिस्टीमचे जे विकृती असतात त्याच्यामध्ये मेंदूचे असतात आणि स्पायनल कॉर्डचे असतात, स्पाईनचे असतात, की ज्याच्यामुळे मुलं जन्माला येतात पण त्यांच्यामध्ये ह्या विकृतीमुळे काहीतरी दोष, परमनंट दोष राहिलेला असतो. जसं की दोन्ही पायामध्ये ताकद नाही, पॅरालिसिस झालेला आहे, संडास लघवीवरती कंट्रोल नाही, मेंदूतलं पाणी वाढल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी झाली आहे, इत्यादी अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर ते काही वेळेला ते अबॉर्शन होतं. हेच निसर्गाची स्वतःची एक क्रिया आहे. त्याला कळतं की हा गर्भ जन्माला येऊन हा काही स्वतःला सांभाळू शकणार नाही, याला निरनिराळ्या व्याधी होतील त्या, आणि तो जगण्यास लायक नसेल तर तो त्याचा अबॉर्शन म्हणजे पूर्ण दिवस व्हायच्या आतच तो गर्भ बाहेर येतो. त्याला आपण गर्भपात म्हणतो. तर IUGR म्हणजे इंट्रायुटेराईन ग्रोथ रिटार्डेशन, बाळ तयार होतं परंतु त्याला मिळणारं पोषण नसल्यामुळे त्याच्यामध्ये आईकडून येणाऱ्या रक्तामध्ये हे केमिकल्स आहेत, त्याचा परिणाम त्या गर्भावरती होतो, त्याची वाढ होत नाही, म्हणून त्याला ग्रोथ रिटार्डेशन म्हणतात. म्हणजे मग ही मुलं, त्यांना आपण काय म्हणतो, नो बर्थ वेट बेबीज, किंवा प्रिमॅच्युअरली झाल्या तर ते प्रिमॅच्युअर बर्थ म्हणतो. तर ह्या दोन्हीमुळं ते बाळ अतिशय काळजीपूर्वक वाढवावं लागतं, मग त्याला इन्क्युबेटर ठेवावं लागतं, त्याला आर्टिफिशियल फिडिंग द्यावं लागतं, बऱ्याच गोष्टी होतात. मग हे जर सगळं वाचवायचं असेल तर त्याच्या आईने काळजी घ्यायला पाहिजे. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो की ज्याच्यामध्ये मी सध्या गेले 3-4 वर्ष संशोधन करतोय, की ते म्हणजे मेंदूच्या आणि स्पायनल कॉर्डच्या विकृती ज्या होतात त्या आपल्या अन्नामधून व्हिटॅमिन, फॉलिक ऍसिड आणि B12 हे दोन्ही बी कॉम्प्लेक्सचे घटक आहेत. B12 तर तुम्हाला माहितीच आहे, आणि फॉलिक ऍसिड म्हणजे हे B9 आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर आईच्या रक्तामध्ये कमी असतील गर्भधारणा व्हायच्या वेळेला, बरं का, आता सगळ्यांना गर्भधारणा झाल्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये सगळ्या ह्या गोळ्या दिल्या जातात ॲनिमिया कमी होण्याकरता किंवा रक्ताचं हिमोग्लोबिन वाढण्याकरता, की जेणेकरून गर्भाच्या मेंदूची वाढ चांगली व्हावी. परंतु ही मेंदूची किंवा स्पायनल कॉर्डची विकृती ही जन्माला येण्यापूर्वी म्हणजे गर्भामध्येच, आणि ते सुद्धा त्या आईला
आपण प्रेग्नंट आहोत हे कळायच्या आधीच होते, म्हणजे पहिल्या 3 आठवड्यामध्ये कन्सेप्शन झालं, ते गॅमिट्स दोन्ही त्यांचं मिलन झालं आणि झायगोट तयार झाला की त्याच्यापासून गर्भ वाढायला सुरुवात झाली की पहिल्या 3 ते 4 आठवड्यामध्ये ही विकृती निर्माण होते. आणि मग ती विकृती नैसर्गिकरित्या त्याचं निराकरण निसर्ग करत नाही गर्भामध्ये. ते बाळ म्हणजे एखादा मेंदू नसेल तर त्याचं ॲबॉर्शन होतं, किंवा त्याला फार मोठं जर मेनिंगोसिल असेल, मायलोमेनिंगोसिल, तर त्याचं पण ॲबॉर्शन होतं. किंवा आता सध्या आपल्याला हे अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये कळतं की हा मेजर डिफेक्ट आहे आणि हे बाळ काय चांगलं निपजणार नाही, त्याला बरेच ऑपरेशन्स करावे लागतील, म्हणून मग त्याला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. तर आपण आता किती वाजले, थोडस बरोबर पुढे जाऊया. ॲग्रिकल्चरल पोल्युटंट्स इन एअर, वॉटर, सॉइल अँड फूड, याच्यामध्ये काय असतं, केमिकल फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स, विडीसाइड्स, अँटीबायोटिक्स आणि हार्मोन्स, हे जे प्राण्यांना दिले जातात अँटीबायोटिक्स, हार्मोन, दूध जास्त होण्यासाठी, माणसाकडे येतात. व्हेजिटेरियन, नॉनव्हेज, फ्रुट्स, प्रोसेस्ड अँड पॅक फूड्स, याच्यामध्ये जास्त हे असतं. नंतर हे आता आपण हे बघूया की कशा तऱ्हेने आपल्याला हे आजार होतात. तर आपल्या शरीरात कोणत्याही कारणाने केमिकल पोल्युटंट जाऊ देत, केमिकल पोल्युटंट्स इन एअर, वॉटर, सॉइल ऑर फूड, हे आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या इव्होल्युशनमध्ये अशी सोय नाही आहे की हे नवीन केमिकल्स ह्या उत्क्रांतीमध्ये मानवाच्या शरीरामध्ये त्याचं विसर्जन करण्याची, त्याचं निराकरण करण्याची क्षमता, त्याला लागणारे एन्झाईम्स तयार झालेले नाहीत. बाकीचे होतात आणि ते आपल्या मूत्रपिंडातून बाहेर पडतात, किंवा शौचवाटे बाहेर पडतात, काही विश्वासावाटे बाहेर पडतात. हे सगळं होऊ शकतं. पण जे नवीन केमिकल्स आहेत, जे आपल्याला आता अजून त्याची करण्याची क्षमता नाही, ते काय होतात, get deposited in cells, स्पेशली इन फॅटी ऑर्गन्स. आता कसं आहे, फॅट सेल जो आहे त्याला काही काम आहे, त्यासाठीच निसर्गाने निर्माण केलेलं आहे, परंतु त्याला जास्त काम नाही आहे. त्याच्यामध्ये स्टोरेज होतं, आपल्या कॅलरीजचं स्टोरेज होतं, आणि ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला त्यातलं कॅलरीज आपल्याला वापरता येतात, मिळतात. तर त्यामध्ये केमिकल्स आलेली सुद्धा शरीर काय करतं, अरे बाबा मी तुझ्या काही करू शकत नाही, निराकरण करू शकत नाही, तुझा त्या फॅटी आईस मध्ये जाऊन बैस. पण फॅटी सेल्स हे काय फक्त आपली जी चरबी आहे कातड्या खालची तेवढ्या पुरते नाही, तिथे असेल तर काही बिघडलं नसतं. आपली जी मुख्य इंद्रिय आहेत, मेंदू, एंडोक्राईन ग्लँड्स, स्तन, हृदय, लिव्हर, मूत्रपिंड, ह्या सगळ्यामध्ये हे आहे, आणि अंडकोश, ह्या सगळ्यामध्ये फॅट सेल्स आहेत. त्यांचं तिथं त्याला काम आहे, मेंदूमध्ये सपोर्ट करायचं आहे, न्यूरॉन्सना आणि त्या फायबर्सना सपोर्ट करण्याकरता त्यामध्ये फॅट सेल्स लागतात. तसं प्रत्येक अवयवामध्ये असतात, फक्त जास्त कशात नसतात. आपण जे कॅलरीज वापरतो, स्नायू आपले, बोन्स, याच्यामध्ये अगदी थोडं प्रमाण असतं, पण जास्त प्रमाण हे असतं. त्यामुळे त्या केमिकल्सचा परिणाम ज्या फॅटमध्ये अडकलेले आहेत त्यांचा परिणाम कसा होतो ते बघा. आता पहिली गोष्ट म्हणजे इम्युनिटी कॉम्प्रोमाइज होते, आपली आंतरिक प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे सेल्युलर चेंजेस होतात, म्हणजे आपल्या पेशींच्या मध्ये बदल होतो, आणि तो बदल काढून टाकण्याची आपली जी यंत्रणा आहे शरीरातली, नैसर्गिक यंत्रणा, ती कमकुवत होते, आणि त्यामुळे कॅन्सर होतो, कॅन्सरचे सेल वाढायला लागतात. तसंच त्याला जेनेटिक आणि क्रोमोसोमल चेंजेस होतात. त्यामुळे काय होतं, व्यंधत्व येतं, ॲबॉर्शन होतं, किंवा बर्थ डिफेक्ट्स म्हणून येते. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ते
त्या जीन्समध्ये क्रोमोसोम्समध्ये चेंजेस झाल्यामुळे असं होतं. नंतर आता आपण इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झाली, वरचा इथे बाण घ्या, कॉम्प्रोमाइज इम्युनिटी. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरात गेलेले बॅक्टेरिया किंवा व्हायरल यांच्याशी आपण मुकाबला करू शकत नाही. मग त्यामुळे आपल्याला निरनिराळे इन्फेक्शन्स होतात. आणि इन्फेक्शन्स कुठले असतात, आपल्या कुठल्याही सिस्टीमचे असू शकतात. श्वसन इंद्रिय, पचनक्रिया, हृदय, मेंदू, कुठेही इन्फेक्शन होऊ शकतं. जास्त करून स्किनला होतात. स्किनवरती जे आजार होतात त्याला जास्त करून कारणीभूत असतं की केमिकल पोल्युटंट्स, कॉम्प्रोमाइज इम्युनिटी आणि इन्फेक्शन. त्याच प्रकारे काय होतं, त्याचा परिणाम आपल्या मेंदू आणि नसांच्या वरती होतो, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती होतो. आपल्या मेंदूचं जे सबकॉन्शियस माइंड किंवा आपली सायकॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये आपण मेंदूमध्ये स्मरणशक्ती असते, आपल्याला नवीन विचार सुचतात वगैरे, ते सगळे जे होतं त्याच्यामध्ये चेंजेस होतात. ॲलर्जी येते. मग ॲलर्जीमुळे जास्त करून काय होतं, तुम्हाला ENTचे सर्दी, पडसं, खोकला ह्या सगळ्या गोष्टी होतात. अस्थमा हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कितीतरी लोकांना धुळीचा असतो, धुराचा असतो, काही खाल्लं की होतं, ते त्यांना चालत नाही, कारण त्यांचं शरीर त्याचं मुकाबला करू शकत नाही, त्यामुळे त्याला त्याची ॲलर्जी येते आणि ती मग अंगावर उठते किंवा दमा होतो किंवा ENTचे आजार होतात. आता आणखी काय होतं तर ऑटो अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजे आपल्या शरीरात असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांच्या विरुद्ध हे पोल्युटंट्स आहेत ते काम करून अँटीबॉडीज तयार करतात. मग अँटीबॉडीज तयार केल्यामुळं आपल्याला सिस्टेमिक आणि लोकोमोटर्स मध्ये ते अँटीबॉडीजचे त्रास होतो आपल्याला. म्हणजे आर्थरायटिस वगैरे जे आहेत ते अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे होतात. आता प्रिमॅच्युअर डेथ्स होतात त्यामुळे. आणि अॅक्यूट पॉइझनिंग केव्हा होतं, ते जर केमिकल आपण चुकून घेतलं. आता माझ्याकडे आता गेल्या महिन्यामध्ये 2 मुलं आली. एक 2.5 वर्षाचं मुलं होतं, वडिलांच्या बॅटरीतलं पाणी असतं, ऍसिड होतं, ते प्याला. आपणच प्याला असं नाही, आजीला पण प्यायला दिलं, आजीने थुकून टाकलं आणि ह्या बाळाला घेऊन आले तर त्याची सबन अन्ननलिका आणि जठरामध्ये चट्टे पडले होते. करता लहान आतड्याला नळी घालून त्यातून अन्न द्यायला पाहिजे हे बरे होईपर्यंत. तर हे असं होतं. किंवा मग मृत्यू होतो, अॅक्यूट पॉइझनिंगने मृत्यू होतो. आपल्याला आपण बऱ्याच वेळा वाचतो पेपरमध्ये की त्याने विषारी औषध घेतलं. विशेषतः हे केमिकल हे आहेत, फवारणी करण्याची औषधं आहेत, ती जास्त प्रमाणात अवेलेबल असतात. ते घेतलं की मृत्यू होतो. आणि ह्याचं एक फक्त व्हेजिटेरियनसाठी नाही, जो नॉन व्हेजिटेरियनवाला आहे त्याच्या दुधामध्ये, त्याच्या एग्समध्ये, फिशमध्ये, मीटमध्ये यांचं प्रमाण वाढतं. म्हणजे तो जे घेतो त्याच्यातून त्याच्या ह्याच्यामध्ये वाढतं. त्यामुळे ते त्या लोकांना तर, नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्या लोकांना तर हे प्रदूषक जे आहेत ते जास्त प्रमाणात मिळतात. नेक्स्ट प्लीज. त्याच्या मागची जरा स्लाइड दाखव रे, याच्या मागची स्लाइड. हा, हे त्याच्या मागची एक बघ काय चुकलं आपलं, राहिलं, मी लगेच हा हे झालं आपलं. नेक्स्ट. तर ही जी आहे ना, ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे सगळं शेतीवरची कीटकनाशके, फवारणी. म्हणजे आपल्या गोडाऊनमध्ये सुद्धा फवारणी करतात तिथं कीड लागू नये म्हणून. नंतर हे खाली रासायनिक खतं दिलेली असतात, ती सगळी जाऊन हे सगळे आपल्या अन्नामध्ये येतात, दुधामध्ये येतात. त्यानंतर तुम्ही फंगिसाइड्स करा, काही उपयोग होत नाही. सॉरी, फंगिसाइड्स मारलेले असतात ते पूर्ण अन्नामध्ये येतात. किती वेळा तुम्ही धुतलं, काय केलं तर ते फळामध्ये, भाज्यामध्ये जे गेलेलं आहे ते त्यातून आपल्या अन्नामध्येच येतं. शिजवल्यानंतर सुद्धा जात नाही. मग हे असं झालेलं आहे. हे गर्भावरती परिणाम करतं, आईच्या दुधातून ते तिला जातं. भारतातल्या जवळजवळ 75% स्टेट्स, म्हणजे स्टेट्समध्ये जे आयाचं दूध तपासलं तर त्यातलं प्रमाण हे
जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमाना त्यांनी जे दिलेलं आहे इतकं 0.05 असावं, तर त्याच्या जवळ तिप्पट 5पट आपल्या आयांच्या दुधामध्ये ते आहे. आणि हे शेवटी काय होतं, जमिनीतून पाण्यातून मगाशी मी सांगितलं शेवटी नदीला जातं, कारखान्याची मळी तिथून ते येतं ते इकडे जातं. आणि हे सगळं पाणी आपण पिण्यासाठी घेतो. डायरेक्ट पाणी भरतात जिथे काही ठिकाणी शहरामध्ये त्याला शुद्धीकरण करतात, पण शुद्धीकरण केलं तरी त्याच्यामधलं केमिकल नष्ट होत नाही. इव्हन ज्या तुम्ही बिस्लेरी किंवा अन्य बाटल्यातलं पाणी पिता त्याला मिनरल वॉटर म्हणतात, तर ते पाणी मध्ये संबंध भारतातल्या सगळ्या कंपन्यांचे तपासले. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट दिल्लीची संस्था आहे ती, तर त्यातल्या 30% बाटल्यामध्ये केमिकल प्रदूषण निघालं. कारण ते कुठलं घेणार, ते विहिरीतलं घेतात की जिथलं ग्राउंड वॉटर प्रदूषित झालेलं आहे, नदीतलं घेतात, तळ्यातलं घेतात, शुद्ध करून देतात, पण त्यातलं केमिकल नाहीसं करण्याची क्षमता त्यांच्या यंत्रणेत पण नाही आणि आमच्या कॉर्पोरेशनच्या जलशुद्धीकरण प्लांट मध्ये पण नाही. नेक्स्ट. शेवटी ते आपल्यावरतीच येतं, आपल्यालाच मिळतं, हे झालेलं आहे. हे पण झालं. आता अशाच पद्धतीचे हेल्थ हॅझार्ड्स रेडिएशनचे पण होतात. आता रेडिएशन मध्ये न्यूक्लिअर आहे, एक्सरेज आहेत, रेडिओथेरपी आहे. आणि डिसिजेस काय होतात, इट अफेक्ट होल बॉडी. गॅमिट्स अफेक्ट होतात. गॅमिट्स म्हणजे अंडकोश, पुरुषाचं अंडकोश, स्त्रीचं अंडकोश, फिटस म्हणजे गर्भ. आणि मोठा माणूस असेल त्याच्यामध्ये आळस येतो, कमकुवतपणा येतो, कॅन्सर होतो, लवकर म्हातारपण येतं आणि एंटर्स फूड चेन. ते फूड चेन मध्ये होतं. ज्या वेळेला ह्याच्यामध्ये रशियामध्ये एक ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये स्फोट झाला, तर त्यातले न्यूक्लिअर पोल्युशन हवेतून येऊन येऊन आपल्या हिमालयापर्यंत आलेले होते. म्हणजे हे फूड चेन मध्ये जातात. मग ते पाण्यात असते, पाणी पिता आपण, आपल्याकडून पुन्हा नदीला जातं वगैरे. आता हे नंतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, आपण जे सेलफोन वापरतो त्याचे फायदे आहेत नो डाऊट, परंतु त्याचा जर आपण अतिवापर केला तर मात्र आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, आपल्या मेंदूच्या स्मरणशक्तीवरती परिणाम होऊ शकतो, आणि दुसरं म्हणजे सायकॅट्रिक परिणाम फार होतो. काही मुलं, लहान मुलं इतका वापर करतात की त्यांच्यातल्या काही मुलांना फिट्स यायला लागतात, आणि ते मग बाकीचं काही करत नाहीत, बाकीचं वाचत नाहीत, बघत नाहीत, निसर्गात जात नाहीत, तेच खेळत बसतात. नेक्स्ट हे पाहिजे, अफेक्ट्स न्यूरॉन्स, कॉजेस डिमेन्शिया म्हणजे स्मरणशक्तीचा लॉस आणि ब्रेन कॅन्सर. नेक्स्ट. होत आलंय आता. आणखी काय बरं, तर ध्वनी, इतका ध्वनी आहे त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे करणे आहेत, आपले डिस्को आहे, लाऊडस्पीकर्स आहेत वगैरे वगैरे, त्या सगळ्यामुळे ध्वनी किरणामुळे त्रास होतो. विशेषतः वृद्ध लोक आणि लहान बाळं यांच्यावरती परिणाम होतो. आणि त्यामुळं काय होतं, हिअरिंग लॉस, स्ट्रेस लिडिंग टू सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स अँड हायपर टेन्शन, म्हणजे हा फिजिकल आजार झाला. ट्रान्सपोर्टमुळे काय होतं, फ्युएल कन्झम्पशन, एअर पोल्युशन, ऍक्सिडेंट्स अँड ट्रॉमा, हे ट्रान्सपोर्टचं आपल्यावरती हेल्थ हॅझार्ड्स आहेत. नंतर एक्सप्लोजन ऑफ पॉप्युलेशन, हे तर बघा उजव्या बाजूला काय दाखवलंय, इतके लोक आहेत. मगाशी सुरुवातीला मी जे सांगितलं, जे 40 कोटी लोकांना अगदी यथेच्छ मिळत होतं सगळं, तसं आता 140 कोटी लोक लोकांना मिळणं असे म्हणत होतो आम्ही जेव्हा पर्यावरणात काम करायला लागलो तेव्हापासून आता गेल्या 20 वर्षात त्याचे 140 वरती येऊन थांबलोय आपण. नेक्स्ट. तर त्यासाठी बाकीचं जसं ग्रीन हाऊसेस कमी करण्याकरता आपल्याला एनर्जीचा अल्टरनेटिव्ह एनर्जी वापरायला पाहिजे. प्रदूषणाचं निराकरण जागेवरतीच केलं पाहिजे. प्रदूषण होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. कारण प्रदूषण होऊ नये हे सोपं आहे, पण एकदा प्रदूषण झालं की त्याचं निराकरण फार अवघड आहे, खर्चिक आहे.
तसं पॉप्युलेशन कंट्रोल हा यावंच लागेल. वन्य प्राण्यांच्या मध्ये, पक्ष्यांच्या मध्ये वगैरे नैसर्गिक कंट्रोल आहे त्यांच्याकडे बरं का. परंतु कुठलाही प्राणी तुम्ही बघा, त्याची संख्या जास्त झाली आहे आणि ते हे झाले तसं तुम्हाला दिसणार नाही जंगलामध्ये. तर तशी आपल्याला प्रत्येक कपलला एकच मुलगा असो अगर मुलगी असो, 5 वर्षापर्यंत मी तुम्हाला का सांगतो हे, कारण तुम्ही आता काही वर्षानंतर तुमचं लग्न होणार आहे. तर तुम्ही काळजी घ्या की एकच मुलावरती किंवा मुलीवरती थांबा. पुढे 5 वर्ष संतती नियमनाचं हे पाळा. त्यामध्ये जर चुकून झालं मूल तर दत्तक द्या आणि तुमच्यावरच्या हे जे आहे बोजा तोही कमी झाला. तुम्ही पुन्हा त्या नियमामध्ये बसता, एकच मुलं आहे बा मला, झालेलं दुसरं दिलं. 5 वर्षानंतर मात्र नसबंदी करावी लागेल. नसबंदी ही सोपी आहे आणि ती रिव्हर्स पण करता येते सोपं ह्याने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर पहिलं मूल गेलं काही कारणाने, पहिल्या 5 वर्षामध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट फार जास्त आहे. म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये मूल जगलं तर पुढे जगण्याची, हे बाकीचे प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारापासून वाचलं तर ते पुढे मोठं होऊ शकतं. त्याकरता काळजी करायचं कारण नाही. पण 5 वर्षाच्या आत मूल जाण्याची शक्यता असल्यामुळे दुसरं मूल होण्यासाठी आपण जी साधनं आहेत कुटुंब नियोजनाची ती पाळली पाहिजे. ठीक आहे. आता आपण हे बघूया, क्लायमेट चेंज झाला, ग्लोबल वॉर्मिंग झालं, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढली. आता मी तेच सांगत होतो. व्हेहिक्युलर कंजेशन झालं, अनेक वाहनं झाली. एकेका घरामध्ये 2 गाड्या, राहणारे लोक 4च, पण 4 वाहनं. अरे काय करतो आपण. त्यामध्ये आमच्यासारखे लोक पण आहेत बरं का. मी हे सांगतोय म्हणून काय मी फार सुधारलोय, पाहिजे लाईफस्टाईल बदलली असं नाही. जे काय करतोय मी बरंचसं, पण तरी सुद्धा एक जी सर्वसाधारण लाईफस्टाईल आहे, जिचा आपल्यावरती पगडा आहे, तो पगडा कमी झाला पाहिजे. आणि बी द चेंज यू वॉन्ट टू सी, हे गांधीजींचं दुसरं वाक्य आहे. तुम्हाला जे वाटतंय, मी जे तुम्हाला सांगतोय ते मी स्वतः केलं पाहिजे. मी स्वतः केलं पाहिजे म्हणजे माझ्याकडे ऑर्गॅनिक शेती आहे, माझ्याकडे घराभोवती बाग आहे, तिथे सगळी फळांची झाडं आहेत आणि 5,000चाच प्लॉट आहे बरं का. नंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, सोलर इलेक्ट्रिसिटी आहे, सोलर वॉटर हीटर आहे, ग्रे वॉटरचं रिसायकलिंग आहे, ते पाणी पुन्हा ड्रिपने बागेला दिलं जात आहे, डिकम्पोस्टिंग खड्डा आहे. म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं आपण करतोय, पण तरी सुद्धा हे कमी आहे, हे लक्षात घ्या. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, एनर्जी सेक्टर, फ्रॉम कोल, फ्युएल अँड न्यूक्लिअर रिॲक्टर, या सगळ्यापासून आपल्याला पोल्युशन होते. म्हणजे पोल्युशन होते म्हणजे बहुतेक ते ग्रीन हाऊस गॅसेसमुळे होते किंवा जमीन आणि पाण्याचं होतंय. बर्निंग ऑफ वेस्ट अँड फायर्स, ग्रीन हाऊस गॅसेस, CO2, SO2, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन फ्रॉम पॉवर प्लांट्स वगैरे. इफेक्ट काय होतात त्याचे, एक तर हीट. आता जे आपण सध्या क्लायमेट क्रायसिसमुळे आपल्याला हीट होत आहे, जिथं कधी 35च्या वर जात नव्हतं तिथे आता 45 पर्यंत जायला लागलंय, 40 पर्यंत जायचं तिथे आता 52 पर्यंत गेलोय. म्हणजे अशा तऱ्हेने हे आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं, दिल्ली हॅज गॉट दी मॅक्झिमम एअर पोल्युशन आहे. आणि जगातल्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने नंबर लावले तर आपला नंबर 118 आहे. म्हणजे इतके खाली आहोत आपण. जरी आपला जी काय म्हणतात त्याला, GDP वाढला असला, आपण बिलियन्स मध्ये गेलो असलो, ट्रिलियन्स मध्ये गेलो असलो, तरी एन्व्हायरमेंटली आपण 118व्या नंबरला आहोत. तर हे होतंय, किंवा दुष्काळ होतात, किंवा महापूर येतात, किंवा सायक्लॉन्स येतात. या सगळ्या गोष्टी केवळ ग्लोबल क्लायमेटमुळे, म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजे ॲटमॉस्फेरिक हीट, पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर वाढलंय. नेक्स्ट.
हे राईज क्लायमेट चेंज मध्ये काय काय झाले, एक तर तापमान वाढलंय, सेल्फ लेवल सी लेवल राईज झालं. मी मागे सांगितलं असं जर हिमालयातले ग्लेशियर्स आणि उत्तर दक्षिण ध्रुवावरचे ग्लेशियर्स वितळले, हिमालयाला तिसरं ध्रुव म्हणतात बरं का, इट इज द थर्ड पोल ऑन द अर्थ, तर ते झालं तर सी लेवल वाढेल. हायड्रो आता हे एक्स्ट्रीम वॉटर रिलेटेड हेल्थ इफेक्ट्स होतात. हीट स्ट्रेस, कार्डिओव्हॅस्क्युलर इंजुरीज, फॅटॅलिटीज, एअर पोल्युशन, ॲलर्जीज, व्हेक्टर बॉर्न डिसीज, कुठले मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया एटसेट्रा. आपण मगाशी याच्यापेक्षा लांब यादी बघितली. वॉटर बॉर्न डिसीजेस, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉइड, इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिस वगैरे वगैरे. वॉटर अँड फूड माल न्यूट्रिशन, डायरिया, त्याच्यामुळे होणारे मेटाबॉलिक डिसीजेस, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ऑन डिस्प्लेस्ड पोल्युटंट्स, एन्झायटी, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस, डिप्रेशन, डिस्पेअर आणि मेमरी लॉस, हेल्थ इम्पॅक्ट फ्रॉम कॉन्फ्लिक्ट्स, फोर्स्ड मायग्रेशन, सिव्हिल कॉन्फ्लिक्ट. आता जे युद्ध होतात त्यासाठी युद्ध ह्याच्यात मी घ्यायला पाहिजे तर राहिलेली आहे स्लाइड ती, की युद्धामुळे किती आपण पोल्युशन करतो, किती एनर्जी नष्ट करतो, किती पंचमहाभूताचे जे घटक आहेत त्यांचे वाट लावतो. हे जर झालं नाही तर पुष्कळसं वाचेल ना. त्याशिवाय एका देशातून दुसऱ्या देशात गेले, आता जे सध्या चाललेलं आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा वॉर, त्याच्यामध्ये जे सगळे निराश्रित झाले किंवा आपल्या डिव्हिजनमुळे पाकिस्तानातले इकडे आले, त्यामुळे जे त्यांचे निर्माण झाले प्रश्न, हे प्रश्न सुद्धा हे क्लायमेट चेंजचा प्रकार आहे. क्लायमेट चेंज अँड पोल्युशन मेक द रिच अँड द पुअर व्हल्नरेबल. तुम्ही मी साधारणतः जरा रिच व्हल्नरेबल आहोत, परंतु द पुअर आर हिट हार्डेस्ट. पण ते गरीब जे आहेत त्यांच्यावरती फारच दुष्परिणाम होतात. नेक्स्ट झालंय बरं का, आता संपलंच आहे स्लाइड. हे मगाशी सांगितलेलं पुन्हा एकदा सांगणार, वाचणार आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही. देर इज इनफ ऑन द अर्थ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट फॉर एव्हरीवन्स नीड, हे गांधींनी सांगितले. आणि गांधींनी सांगितले हे 20व्या शतकात सांगितलं, 100 वर्षापूर्वी सांगितलंय. परंतु आपल्या ऋषींनी, भारतातल्या ऋषींनी आता 3000 वर्षापूर्वी किंवा 2500 वर्षापूर्वी ईशावास्य उपनिषद जे लिहिलं, यजुर्वेद आहे माहितीये, दुसरा वेद आहे, त्याच्या शेवटी वेदांत म्हणतात, तिथं हे ईशावास्य उपनिषद आहे, फक्त 18 श्लोकाचं, आणि त्याच्यामध्ये सर्व वेदातला सार आहे असं म्हणतात. आणि त्याही पेक्षा म्हणजे त्यांनी पहिलंच हे आहे, त्याच्यामध्ये पहिला श्लोक जो आहे तो आणि गांधींनी सांगितले यात काही फरक नाही. तो इतक्या, आता जे सायंटिस्ट सांगतायत 1998 पासून की मास एक्सटिंक्शन येणार आहे, ग्लोबल क्लायमेट क्रायसिस होणार आहे वगैरे वगैरे, सगळं त्यांनी सांगायला जे सुरुवात केलेली आहे, तेच त्यावेळच्या ऋषींना कसं समजलं होतं माहित नाही. तर त्यांनी सांगितलं की ईशावास्यमिदं सर्वम यत्किंचित जगत्याम जगत. मी अगदी सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं ना, सर्व हे ईश, ह्या अणुरेणू कॉस्मिक एनर्जी यांचंच आहे, विश्व आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही जगामध्ये, सर्व त्या याचंच आहे. मग आता आपल्याला माहिती आहे, सायन्समुळे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे माहिती झालेलं आहे की हे सगळीकडे सगळ्या ह्याच्यामध्ये कोण आहे, अणू आहे, त्याचे इलेक्ट्रॉन्स आहेत वगैरे सगळं आहे. तर अणू, परमाणू, मॉलिक्युल्स हे सगळे सगळीकडे आहेत. आणि काय पुढं सांगतो तो, ईशावास्यमिदं सर्वम यत्किंचित जगत्याम जगत, काहीही नाही. तेन त्यक्तेन, जे आपल्या जे दिले आहे त्याचा त्याग करून, जे सर्व तुमच्या भोवती आहे त्याचा त्याग करून भुंजित आहात. मग तुझ्या वाट्याला जेवढं आलेलं आहे, तुझ्यासाठी जेवढं आहे तेवढंच तू खा, दुसऱ्याचं ओढून घेऊ नकोस. मी आज जर जास्त खाल्लं, धान्य खाल्लं, तर जनावराला कसं मिळणार, पक्ष्यांना कसं मिळणार. म्हणजे त्याचा आपण निसर्गामध्ये सगळ्यासाठी निर्माण केलेलं आहे त्याने. फ्लोरा आणि फॉना हा एकमेकावरती जगतात,
पक्षी फळावरती जगतो किंवा फुलावरती जगतो आणि त्याचे सीड्स घेऊन दुसरीकडे पसरतो, म्हणजे ते त्या झाडाची सेवाच होते, त्याचं पुन्हा नवीन झाड तयार होतं. असं एकमेकावरती जे अवलंबून आहे ते सगळं नाहीसं होतं जर तुम्हाला ग्रीड असेल तर, बट नॉट फॉर एव्हरीवन्स ग्रीड. मग त्यात काय लिहिलंय की तेन त्यक्तेन भुंजिता मा गृदहा कस्य स्विद्धनम. कोणाचे धन म्हणजे केवळ पैसे नव्हे, नोटा नव्हे, धन म्हणजे तुमच्याकडे गोधन असेल, तुमच्याकडे फळं असतील, धान्याचं धन असेल, कुठलेही धन माझ्याकडे असणाऱ्या जी हे आहे ते तुम्ही लुटू नका, तुम्ही दुसऱ्याचं लुटू नका कुणाचे. तुम्हाला जे आहे अवेलेबल तेवढंच तुम्ही घ्या आणि त्यात समाधानी राहा. तसं राहिलं तरच ह्या पृथ्वीवरती सजीवांचं शक्यता आहे राहण्याची. आणि 2030 मध्ये समुद्राची पातळी वाढणार आहे, त्यावेळेला टेम्परेचर 2 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जाणार आहे. 2050 पर्यंत जंगल नाहीसं होईल आणि निम्मे वन्य प्राणी नाहीसे होतील. आणि ह्या शतकाच्या शेवटी आपण कसे जगणार आहोत, माणूस नावाचा प्राणी, भले तुमचं AI येऊ देत, AI झालं तरी अन्न पाहिजेच ना, इलेक्ट्रॉनिक्समुळे काय आपण जगणार नाहीये. तर ते राहण्याकरता आपल्याला जर वाचवायचं असेल, आपणच नाही, आम्ही तर आता जाणार आहोत, आम्हाला काय तर भीती नाहीये. तुम्ही तुमच्यापेक्षा तुमची मुलं, तुमची परतोंड यांचे फार हाल होणार आहेत जर आपण आपली लाईफस्टाईल नाही बदलली तर. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी जे केलेलं आहे ते आपण आता सध्या भोगतोय क्लायमेट चेंज मध्ये. आपल्या ह्याच्यामुळे पुढच्या पिढ्या होणाऱ्या त्यांना काहीच मिळणार नाही. तर हे 3 Ps मगाशी मी सांगितले, आपण स्लाइड वरती बघूया. प्लंडरिंग, पोल्युशन अँड पॉप्युलेशन इन्क्रीज, कार्बन फुटप्रिंट. जसं वजनाचं किलोग्रॅम आहे, सेकंद, मिनिट, तास आहे वेळेचं, तसं आपण जे CO2 निर्माण करतो किंवा ग्रीन हाऊसेस निर्माण करतो त्याचे एक युनिट ठरवलेलं आहे, कार्बन मध्ये ठरवलंय, आणि त्याला कार्बन फुटप्रिंट म्हणतात. म्हणजे माझी जी जीवनशैली आहे त्यासाठी असणारी कार्बन प्रिंट असते. मी किती वीज वापरतो, मी किती पाणी वापरतो, मी किती प्रदूषण करतो, मी काय करतो, हे सगळं माझं फुटप्रिंट मध्ये मोजता येतं. आणि आपल्या देशातल्या, गरीब देशातल्या, आपल्यापेक्षाही गरीब असणाऱ्या देशामधल्या असंख्य लोकांची कार्बन फुटप्रिंट ही श्रीमंत देशातल्या एका माणसाच्या, 2 माणसाच्या एवढी आहे. म्हणजे 2 माणसांची कार्बन फुटप्रिंट आणि गरीब देशातल्या 51 लोकांची फुटप्रिंट एकच असते. म्हणजे एवढं ते जास्त वापरतात आणि जास्त पोल्युशन करतात जे श्रीमंत देश आहेत ते. म्हणजे नावं घ्यायची जरूर नाहीये, तुम्हाला माहिती आहे. आणि आपण मूर्खासारखे त्यांचीच लाईफस्टाईल, त्यांचीच हे अनुकरण करण्याच्या मागे लागलेलो आहोत. हे नको, रिफ्यूज. मग हे करण्याकरता काय करायला पाहिजे? 7 Rs, हे आता तुम्ही लिहून घ्या. 3 Ps आणि 7 Rs, प्रिन्सिपल्स ऑफ इको फ्रेंडली लाईफस्टाईल. रिड्यूस, घेतानाच कमी घ्यायचं, विकत घेताना शर्ट कमी घ्यायचे, किंवा मग घेतलेच तर ते रिफ्यूज, घ्यायचेच नाही. आय रिफ्यूज टू बाय इट. आहे अवेलेबल म्हणून मी घ्यायचं, की जे आपल्याकडे आहे, माझ्या खिशात पैसे आहेत म्हणून घ्यायचं, हे नको. रिफ्यूज, घेतलं तर त्याचा वापर कमी करा, म्हणजे ते जास्त काळ तुम्हाला सेवा देईल. रिड्यूस आहे त्याचा रियूज करा. कोऱ्या एका कागदावरती एका बाजूला तुम्ही लिहिलेलं असलं, टाईप केलेलं असलं तर तो रद्दीत टाकू नका, काम झालं, ते मागची बाजू वापरा. बसचं तिकीट तुम्ही घेतलं, त्याच्या मागे कोरं असतं, जाईल, पण त्याचं रूपांतर कशात होतं? कचऱ्यामध्ये केव्हा होतं? तुम्ही उतरला की ते खिशातून काढून रस्त्यावर फेकून देतात. म्हणजे एकच वस्तू ती ज्ञान देणारी आहे, आपण लिहिलेलं वहीतलं, तीच वस्तू शेवटी रद्दी म्हणून जाते. रिफ्यूज, रिड्यूस, रिसायकल, जे वापरले त्याचा आता सध्या प्लास्टिक रिसायकल बद्दल माझ्यापेक्षा विशाल सोमपुल जास्त संदर्भासह जास्त खोलवर जाऊन सगळं सांगतील. त्यांच्याप्रमाणे तुम्ही पण घरोघरचं प्लास्टिक गोळा करून रिसायकलिंगला द्या. रिस्टोर, मग आपण जे घालवलेलं आहे
वनश्री घालवली ती रिस्टोर करायला पाहिजे, पुन्हा झाडी लावली पाहिजे, आहेत ती वाचवली पाहिजेत. झाडाच्याच बाबतीत नाही, बऱ्याच बाबतीत आहे, रिस्टोर करायला पाहिजे. ग्राउंड वॉटर आपण वापरतोय, पण ते रिचार्ज करतोय का? तर प्रत्येक बोरला एक रिचार्ज पीट पाहिजे, की पावसाळ्यामध्ये ते पाणी त्या पीटमधून खाली ग्राउंड वॉटरचा जो सोर्स आहे तिथपर्यंत जाईल. आपण सगळे ग्राउंड वॉटर वरचे लेअर संपवायला लागलेलो आहे. रिचार्ज, मग जे परत आपण रिचार्ज करू शकतो. आणि हे सगळं केल्यामुळे काय होईल, आपला निसर्ग हा रिज्युविनेट होईल, पुनर्जीवित होईल. अशा तऱ्हेने आपल्याला वागलं पाहिजे. नेक्स्ट, हे केवळ आजार काय होतात एवढ्यापुरतं मी ठेवलं नाही. इको फ्रेंडली हाऊसिंग मध्ये आहे, बिल्डिंग विथ नॅचरल व्हेंटिलेशन, लाईट, एनर्जी तुम्ही कुठली वापरायची, पाणी, रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. आम्ही तुम्हाला नुसतं सांगत नाही, 2004 पासून मी स्वतः जे रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग, इथे आज तागायत आम्ही वर्षभर फक्त पावसाचं पाणी पितोय. ते फिल्टर करून साठवायचं टँक मध्ये आणि ते घागर भरून घरीत आणून ठेवायचं आणि ते प्यायचं. नंतर इको फ्रेंडली लाईफस्टाईल, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, आता आपण सांगितलंय. बायोमेडिकल आणि ई वेस्ट डिस्पोजल पाहिजे, रिड्यूस इंडोर पोल्युशन, रिड्यूस प्लास्टिक अँड डिस्पोजेबल्स, इन्सिस्ट ऑन ऑर्गॅनिक फूड्स अँड डिस्करेज जंक फूड्स अँड बॉटल ड्रिंक्स. जंक फूड खरोखर ट्रॅश आहे, त्याला ट्रॅश फूड्स म्हणतात काही लोक. जंक फूड, ट्रॅश फूड, त्याच्यामधून इतके केमिकल्स असतात की तुमचं पोल्युशन होतं आणि न्यूट्रिएंट्स पण कमी झालेले असतात. बी द चेंज यू वॉन्ट टू सी. हेल्थ ऑफ ह्युमन बिंग्स डिपेंड्स ऑन हेल्थ ऑफ मदर नेचर. तुमची माझी जबाबदारी काय आहे? आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहोत, तर आपल्याला जर आपले रोगी म्हणजे मनुष्य प्राणी जर सशक्त किंवा निरोगी ठेवायचं असेल, तर त्यासाठी अगोदर आपली जी निसर्ग माता आहे तिची सेवा केली पाहिजे. ती सुदृढ असली तर आपण सुदृढ राहू, हे लक्षात घ्या. हेल्थ ऑफ ह्युमन बिंग्स डिपेंड्स ऑन हेल्थ ऑफ मदर नेचर. ती आपली आई आहे. As healthcare providers, we cannot be just doctors or specialists to treat diseases alone. Be fully aware of the grave consequences of environmental hazards to human health and make governments and public people aware and act accordingly to conserve nature. धन्यवाद. माझं संपलेलं आहे. आपण जे लोकली करू तेच ग्लोबली करू होत असतंय. तुम्हाला काय प्रश्न असले तर तुम्ही, आणि जर संयोग तुम्हाला वेळ देत असेल तर तुम्ही विचारू शकता. नसेल तर तुम्ही माझा ईमेल आय डी किंवा फोन नंबर देतील, त्याच्यावरती तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल. खूप धन्यवाद डॉक्टर वोरा सर. मी डॉक्टर राजेश सरांना विनंती करतो की काही प्रश्न असतील तर विद्यार्थ्यांना विचारायला सांगा, म्हणजे कम्युनिकेशन. मी संयोजकांचे म्हणजे विशाल संस्थेचे, आयुर्वेद कॉलेजचे आणि आता हजर असलेले आणि इतर डॉक्टर्स, या सगळ्यांना मी सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि हे हा विषय महत्वाचा जाणून आपण जे हे हा लेक्चर ठेवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त अशी माहिती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि निसर्गाचं संतुलन कशा पद्धतीने राखता येईल आणि भविष्यामध्ये संभावित धोके कुठले कुठले ते जर टाळायचे असतील तर आतापासून आपण काय उपाययोजना करायला पाहिजे या संबंधित सखोल मार्गदर्शन आणल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सर. कुणाचे प्रश्न आले तुमच्याकडे तर विशाल थ्रू माझ्याकडे पाठवा, मी त्याचं उत्तर देण्याचं नक्की करेन. ओके. अच्छा, खूप खूप धन्यवाद. मी डॉक्टर वोरा सरांना विनंती करतो की प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता. आमची प्रथा आहे ती
हा, विशाल हो विशाल हो विशाल संकुलला प्रार्थना म्हणायला सांगूया. चालेल चालेल. विशाल म्हणा. मुलांनो हात जोडा रे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांती शांति. शांती. एकच सेकंद. मला प्रार्थनेवरून आठवलं, गाथा मगाशी जसं मी ईशावासी उपनिषदातला पहिला श्लोक म्हणालो, तसं गाथा सप्तशतीमध्ये म्हणजे साधारणतः 6व्या-7व्या शतकात असेल, त्यामध्ये एक श्लोक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हीच आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे की, म्हणजे ती ह्याची वॉर्निंग आहे बरं का. मगाशी जे मी म्हटलं ना 6 मास एक्सटेन्शन, तर ती 6 मास एक्सटेन्शनची वॉर्निंग त्यांनी दिलेली आहे की, यावत तिष्ठती भूमंडलम, यावत तिष्ठती भूमंडलम समृगवन काननम. म्हणजे जोपर्यंत या पृथ्वीवरती, भूमंडलावरती, या पृथ्वीवरती वन्य प्राण्यांनी समृद्ध अशी वनकाननं आहेत, अरण्य आहेत, तावत तिष्ठती मेदिन्याम मनुष्यानाम पुत्रपौत्रिकी. तोपर्यंतच, मेदिन्या म्हणजे पृथ्वी अगेन, तावत तिष्ठती मेदिन्याम मनुष्यानाम पुत्रपौत्रिकी. मी जे मगाशी म्हणालो, तुमच्या मुलांचं आणि परतोंडांना फार अतिशय अवघड जाणार आहे. आपण जर आता संयम नाही ठेवला, पर्यावरण जर शुद्ध नाही ठेवलं आणि निसर्गाची सेवा नाही केली, तर त्यांचं अवघड आहे. निदान तेवढं करून तरी आपण राहूया. थँक्यू. चालेल सर, धन्यवाद सर. धन्यवाद. संयोजक बंद करणार मी असाल तर मी पण संकल्प बंद करतो. फाउंडेशन आणि गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज यांचं NSS डिपार्टमेंट यांच्या वतीने सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि खरोखर कोलारकर सर आणि अहिरे सरांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि डॉक्टर वोरा सरांनी लगेच इथं मार्गदर्शन करायला होकार दिला, त्याबद्दल आमच्या NGO तर्फे देखील मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. काही बोलायचं असेल कोलारकर सर तर तुम्ही बोला आणि मग आपण कार्यक्रम संपतो. ठीक आहे सर, एकदा पुनश्च सर्वांचे धन्यवाद मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर. थँक्यू व्हेरी मच.